श्री गणेशाय नमः श्री सरस्वती श्री प्रभु रामचंद्राय नमः रणे मारुणींद्रजत सौमित्र झाला विजयन्वित्व तेने सुखावला रघुनाथ सुग्रीवयुक्त स्वानंदे। ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत इंद्रजिताला मारलं लक्ष्मणानं आणि भगवंताला आनंद झाला, कारण इंद्रजिताला मारणं एवढं सोपं नव्हतं महाराज। दुर्धर अशा प्रकारचा वीर आणि त्या इंद्रजिताला मारल्यामुळं श्रीरामचंद्र सुग्रीव नर वानर सर्वांनाच आनंद झाला असं सांगतात। ते नसते कोटे कपटे इंद्रजिता दुधर सुरस्ती तो मारेता शस्त्रवृष्टी सुखानो कोटे सर्वांगी। सर्वांना सुख झालं महाराज, कारण ही यानं एवढा तापच दिला होता लोकाला। अहो महाराज लोकाला जगू देत नव्हतं, ही एवढा त्रास असणारा तो इंद्रजित होता। कपटी नष्ट मायावी जारण मारण उच्चाटन ही त्याचा धर्म होता, आणि असा असणारा दुर्धर इंद्रजित मारला गेला, त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला असं सांगतात। सुखी झाले नर वानर सुखी झाले ऋषीश्वर दैत्य दानव सुरवर सुखे समग्र सौमित्र। सगळ्यांना सुख झालं महाराज। देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर सूर असुर सगळे भगवान परमात्मा श्रीरामचंद्र सुग्रीव लक्ष्मण नर वानर जेवढे पृथ्वीवरती होते, ज्याला ज्याला इंद्रजितानं ताप दिला होता त्या सर्वांनाच आनंद वाटला असं सांगतात। इकडे लंके माधारे इंद्रजिताची भुजा तोरी पडाले सुलोचना मंदिरे खडगधारे सायुध। आणि इंद्रजिताला मारलं महाराज। मारल्यानंतर त्याचा हात जो होता तो हात उडाला, छेदला लक्ष्मणानं, आणि इकडं लंकेमध्ये सुलोचनेचं जे घर होतं, सुलोचना ही इंद्रजिताची पत्नी आहे, आणि ते असणार आहे तिच्या दारामध्ये तो हात येऊन आदळला म्हणतात। सुलोचना निज मंदिरे शिव स्वरूपानोने अंतरे शिव स्मरणे नितांतरे धन्य करिता शिवाची। आणि सुलोचना पतिव्रत होती महाराज, सती होती, सामर्थ्य तिच्यापाशी होतं, आणि सुलोचना ती असणारी महादेवाची पूजा आतमधल्या आतल्या घरामध्ये देवाची पूजा करत होती। महादेव भोळाय महाराज लवकर प्रसन्न होतो, आणि त्या असणाऱ्या भगवंताची पूजा सुलोचना आतमध्ये करत होती म्हणतात। जवळ असता सख्या भवत शिव पूजा करिता तेलभूत तवा अंगणे पडवणे अकस्माता दोन्ही होय भुजदंडाचा। सुलोचना आतमध्ये महादेवाची पूजा करत होती महाराज। बरोबर 4-5 मैत्रिणी होत्या, संगातिनी होत्या, आणि पूजा करत असताना अचानक भूकंप व्हावा तशा प्रकारचा आवाज झाला। काय झालं म्हणून सर्व असणारे संगातिनी बाहेर आल्या म्हणतात। ऐकून या तो धोने सुलोचना गजबजली म्हणे सवे सख्या घेऊन पाहे अंगणे निज दृष्टी। आणि कशाचा आवाज झाला महाराज? आपण तर आतमध्ये भजन करीत बसलोय, मग बाहेर एवढा आवाज का झाला? काय त्या ठिकाणी प्रकार घडला ते बघण्यासाठी सुलोचना सर्व मैत्रिणींना घेऊन अंगणामध्ये आली म्हणतात। सख्या म्हणते सोलचेने स्वर्गे देव दैत्य दारोना इथं होता हे दाना भोजा तेथोनी पडेली। आणि पाहिलं महाराज मैत्रिणींनी हात पडलेला होता, तोडलेला हात आहे, काय एवढं ओळखू येणार नव्हता तो कोणाचा इथे। आणि मैत्रिणीने सांगितलं सुलोचने कालपासून युद्ध चालू आहे, आकाशामध्ये देवदानवांचं युद्ध चालू आहे, आणि तिथूनही त्या ठिकाणी हात येऊन पडला असं त्या मैत्रिणी सुलोचनेला सांगू लागल्या। ऐसा संवाद करेता दान घाबरे पणे सुलोचना जवळ येऊन या नयना पते हस्तदान ओळखेला। आणि मग तिथं हात पडला होता महाराज। बाकीच्या असणाऱ्या मैत्रिणींनी सांगितलं कोणाचा तरी हात पडलाय। सुलोचना घाबरली। का घाबरली? नवरा कालपासून झालं घरी आला नाही महाराज, तिकडेच फिरत बसला, युद्धाला गेलाय तो, आणि युद्धाला गेल्यानंतर
जर आपल्या नवरदेवाचं जर काही झालं असेल म्हणून ती जवळ आली, जवळ आल्यानंतर ना त्या हाताला पाहिलं तर आपल्याच नवऱ्याचा हात आहे अशी खात्री सुलोचनेला पटली म्हणतात. देखून इंद्रिताचा कर सुलोचना भूमी घाले शरीर हृदय कळवण्या सत्वरा विचार साचार पुसत. आणि तो हात आपल्या नवऱ्याचा होता महाराज, प्राणपतीचा तो हात होता. सुलोचनाला खूप दुःख झालं, जमिनीवरती गडबड डोळू लागली आणि त्या मोडलेल्या हाताला तिनं आपल्या हृदयाला लावलं आणि त्या हाताला सुलोचना काय विचारते ऐका. मने बुझी माया बहिणे मुळाले समज साजने पती इंद्रजित रणांगणे केवी सोडून आले सा. आणि सुलोचनानं त्या हाताला विचारलं महाराज, हात मोडलेला आहे आणि त्या मोडलेल्या तुटलेल्या हाताला सुलोचना विचारू लागली, माझ्या नवऱ्याला इंद्रजिताला सोडून तू या ठिकाणी इथं कशी आलीस, सगळं वृत्तांत मला सांग अशी ती सुलोचना तुटलेल्या हाताला बोलू लागली. भांग्या मरजना उडू तरना करोनिया निरांजना सोयी घालून लोटांगणा उशी आपण भुजीसी. काय भाव आहे महाराज, मोडलेला हात आहे, फक्त नवऱ्याचा आहे म्हणून एवढा सेवा आहे. त्या असणाऱ्या हाताला अभंग अशा प्रकारचं स्नान घातलं, त्या हाताची पूजा केली आणि त्या हाताला आदरानं सुलोचना विचारू लागली म्हणतात. कुंभले गेले पाटे काय वर्तले रणा शंकटे तू आलेस कसायासाठी ते गुहे गोष्टी मला सांग. आणि सुलोचनेनं विचारायला सुरुवात केली, रणांगणामध्ये काय झालंय, काय घडले रणांगणामध्ये आणि तू इंद्रजिताला सोडून इथं का आलेस. इंद्रजित निकुंभळेला यज्ञ करायला गेला होता एवढंच मला माहित आहे, तिथनं पुढं काय काय झालं सगळं सांग अशी सुलोचना विचारू लागली म्हणतात. माझापासून इंद्रजिता युद्धा गेला या व्रतांत काय धारा तो सद्यांत मज यथार्थ सांगावा. आणि सुलोचनानं विचारलं महाराज त्या हाताला, इंद्रजित माझ्यापासून गेला, माझ्यापासून तो गेल्यानंतर ना पुन्हा काय झालं मला माहिती नाही, मग काय काय झाले रणांगणामध्ये मला सगळं सांग असं त्या मोडलेल्या तुटलेल्या हाताला सुलोचना विचारू लागली. आम्ही तुम्ही सहजनी दोघी जणी कांग बहिणी काय वर्तले रणांगणे समूळ कहाणी मज सांगी. महाराज हे भावार्थ रामायण आहे. आता ते हात बोलणार नव्हता हे सुलोचनाला सुद्धा माहिती होतं, रामाची अंगठी बोलणार नव्हती सीतेला सुद्धा माहिती होतं, पण भाव नावच आहे भावार्थ रामायण, याचा भाव याच्यामधून जाणून घ्यायचा. सुलोचनाचा अंतःकरणामधला भाव. आणि सुलोचना विचारू लागली, आपण दोघी एकाच शरीराचे अवयव आहोत, तोही इंद्रजिताचाच हात आहे आणि मी सुद्धा त्याचीच पत्नी आहे, त्याची अर्धांगिनी आहे, म्हणून आपण नात्यानं बहिणी झालो अशी ती सुलोचना हाताला बोलू लागली. जरी मी आशाला सत्यव्रता पतिव्रता सुनिश्चित तिथीचा व्रतांत मज सध्यांत सांगावा. सुलोचनानं त्या हाताला बोलायला सुरुवात केली, जर मी खरंच पतिव्रता असेल, जर मी सत्यव्रत असेल, माझं सत्वामध्ये जर सामर्थ्य असेल तरी मोडलेला हात आणि याच हातानं मला तिथला वृत्तांत सांगावा अशी सुलोचना हाताला बोलू लागली. चेतना भुजा चेतना नाही तिथे सहजा हे रेकडे स्मराला कैलास राजा शरण तुझा मी स्वामी. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या त्या हातानं तीन सुलोचनेनं सांगितलं की या हातानं वृत्तांत सांगावा. आता मोडलेला हात बोलल का महाराज, मेलेला माणूस बोलत नाही, हात बोलल. मग सुलोचनानं विचार बदलला, एरीने स्मरिला कैलास राजा. मग तिच्या लक्षामध्ये आलं आपलं आराध्य दैवत
कुळदैवत महादेव आपली मनोकामना पूर्ण करील म्हणून महादेवाला बोलायला सुरुवात सुलोचनाने केली म्हणतात कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः पती भुजंगणी आली चेतना विरहित पडली आत्मशक्ती चेतवून वहिली सजीव केली पाहिजे सुलोचनेनं महादेवाला बोलायला सुरुवात केली महाराज लहानपणापासून त्याची पूजा मी करते आणि त्या महादेवाला सांगितलं देवा माझ्या नवऱ्याचा हात इथं मोडून पडलाय तर त्या हातामध्ये चेतना द्यावी त्या हातामध्ये सजीवता द्यावी आणि त्या हातानं मला घडलेला वृत्तांत सांगावा अशी सुलोचना महादेवाला बोलू लागली मनोनिया शिवा लागी स्तुती करीतात ये प्रसंगी शिव दयाळु भक्त लागी आज्ञा करींद्रा दे आणि म्हणून सुलोचनेनं महादेवाला प्रार्थना करायला सुरुवात केली महाराज आणि ती सुलोचना सती होती महाराज उगाच मोडलेला हात बोलत नाही तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता देवाला कामाला लावलंय सुलोचनेनं देवाला सुद्धा या असणाऱ्या कार्याला लावलं महादेवानं इंद्राला सांगितलं कारण बाहुदंडाची देवता इंद्र आहे आणि त्या इंद्राला त्या ठिकाणी महादेवानं आदेश केला त्या भुजेमध्ये चेतना भरा किंवा तुम्ही स्वतः त्या भुजेमध्ये प्रवेश करा आणि घडलेला वृत्तांत या सतीला सांगा मरे भुजांतरी प्रवेशन इंद्रजिताचे समर वर्तमान समूळ करावे कथन येते अनमानन करावा आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या महादेवाने सांगितलं इंद्राला म्हणले मी सांगतोय कुठलाच विकल्प मनामध्ये धरायचा नाही ती मोडलेला हात आहे त्या हातामध्ये जा त्या हातामध्ये तू स्वतः प्रवेश कर बघा महाराज स्वर्गाचा राजा इंद्र आणि त्या इंद्राला महादेवाला कामाला लावणारी सती आहे एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे कारण फक्त पतिव्रता आहे म्हणून सामर्थ्य आहे आणि त्याच्यामुळं महादेवाने सांगितलं तू त्या भुजेमध्ये प्रवेश कर आणि घडलेलं वर्तमान सुलोचनेला सविस्तर सांग होता शिवाचे आज्ञापन भोजांतरी इंद्रजान प्रविष्ट होवनिया आपण करी सत्य सचेतन भोजेसी महादेवाची आज्ञा झाली महाराज आणि महादेवाच्या आज्ञेमुळे इंद्र निघाला इंद्रानं त्या असणाऱ्या भुजेमध्ये प्रवेश केला मोडलेल्या हातामध्ये त्या हाताला चेतना दिली आणि ते हात जमिनीवरचा हालू लागला असं सांगता ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजेसी स्फुरण संज्ञा दावनिया खुन मागे साधन लेखनाचे आणि त्या असणाऱ्या इंद्रानं भुजेमध्ये प्रवेश केला आणि सुलोचनेचं बोलणं ऐकलं त्या तुटलेल्या हाताला जीव आला महाराज आणि ते हात जमिनीवरती उचलला आणि ते हात वही आणि पेन आताच्या काळात सांगायचं म्हणलं तर दौत आणि लेखणी पूर्वीच आहे आणि ते असणारं लेखनाचं साधन तो हात इशाऱ्यानं मागू लागला असं सांगता भूमिकेवरी दौत लेखनी जड करी अनाली ठेवेली निर्धारी लिहून सत्वरी मागितले आणि तेवढ्या असणाऱ्या सुलोचनेच्या लक्षामध्ये आलं तिनं असणारं दौत आणि पेन लेखणी त्या इंद्रजिताच्या तोटलेल्या हातापाशी आणून ठेवली आणि तो हात काय लिहितो लक्ष देऊ नाही का भूमिकेवरी दौत लेखनी घेवनी करी वळी लिहिल्या व्यक्ताक्षरी अर्थ कुसरी सिंध्याचे आणि ती असणारी जमीन पाचूची होती महाराज कारण त्याचा देशच सोन्याचा होता त्या रावणाचा त्यामुळे विटा बंदी सगळं पत्र फित्र सगळं सगळं सोन्याचं होतं आणि त्या असणाऱ्या जमिनीवरती त्या हात तुटलेला ओळीच्या ओळी लिहू लागला
असं सांगतात. तव ते भूमी पाच बद अक्षरे उमटली सुद ही सुलोचना वाची सुबद अर्थ विविध जाणोनी. आणि त्या असणाऱ्या हातानं तुटलेल्या हातानं जमिनीवरती ओळी लिहिल्या महाराज. आणि त्या असणाऱ्या ओळी सती असणारी सुलोचना वाचू लागली म्हणतात. पतिव्रते सुलोचने तुझ विचारोनी गेली जाण लावणी रावणाचे आज्ञापन युद्ध दारुण मग केले. आणि त्या असणाऱ्या हातानं लिहिलं सुलोचना वाचू लागली. पतिव्रते सुलोचने तुझ विचारोनी गेली जाण. बायकोला विचारून घराबाहेर जाण्याची प्रथा तेव्हापासून आहे. इंद्रजित सुद्धा पत्नीला विचारल्याशिवाय कुठं जात नव्हता, म्हणून आता लोक विचारून जातात महाराज. आणि त्यावेळेस इंद्रजिताने सांगितलं तुला विचारलं, रावणाची आज्ञा घेतली, मी रणांगणावरती गेलो, काय काय झालं सुलोचना वाचू लागली. वानर गण कुंभलेसी जावो निजान हो मासी आरंभ करून अग्नी सुप्रसन्न म्या केला. आणि त्या असणाऱ्या हातानं लिहिलेलं ती वाचू लागली. तुला विचारल्यानंतर मी गेलो, वानरा बरोबर युद्ध केला, निकुंबळेला गेलो आणि अभिचारिक यज्ञ तिथं त्या यज्ञासाठी मी तिथं बसलो, यज्ञ तयार केला असं सांगतात. प्रसन्न झाली आवनी रथ प्रकटला प्रत्यक्ष धनी चार अंगुळे चाके रावोनी साठा नयनी देखिला. अभिचारिक यंत्र करत असताना यज्ञ करत असताना मला अग्नी महाराज प्रसन्न झाले, अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्या अग्नीमधून त्या असणाऱ्या यज्ञामधून साश्वरथासहित त्या ठिकाणी रथ घोड्यासहित बाहेर येताना मी पाहिला. फक्त 4 बोट रथ अग्नीच्या बाहेर येणार होता. तेवढ्यात काय झालं, रथ होताची प्रकट युद्ध करीन मी आचाट ऐसा संकल्पाचा लोट होता द्रष्ट निष्फल. आणि इंद्रजितानं मनामध्ये ठरवलं एकदा काही मला रथ मिळाला, एक बी महाराज पृथ्वीवर ठेवत नाही म्हणले, कुठंच पृथ्वी पुराण चालू देणार नाही म्हणले. असा माझा निश्चय होता, असं मी ठरवलं होतं. पण काय झालं म्हणतात, तवा घेवनी वानर बारा बिभीषण आणि हनुमान वीर सवे घेवनिया सौमित्र घाला सत्वर घातला. आणि मग मी ठरवलं होतं यज्ञ रथ त्या ठिकाणी रथ बाहेर आला की राम आणि लक्ष्मणाला मारतो. पण तेवढ्या वेळामध्ये फक्त 4 बोट इथे असणारा रथ बाहेर येण्याचा राहिला होता. तेवढ्या वेळामध्ये तो असणारा बिभीषण आणि हनुमान सर्व वानर सेना घेऊन त्या ठिकाणी आले म्हणतात. घेवने या प्रचंड शिळा हनुमान होवनी उता वेळा रथावरी घातीला गोळांगुळा रथ झाला भूमिगत. महादेवाचं वरदान होतं महाराज इंद्रजिताला. जर तो असणारा रथ बाहेर निघाला तर तो अजय होता, तो कोणालाच ऐकणार नव्हता. आणि ही वर्म बिभीषणाला माहिती होतं. बिभीषण हनुमान सर्व सैन्य घेऊन आले. हनुमंतानं पाहिलं ती रथ बाहेर निघालाय. हनुमंतानं मोठा दगड घेतला, त्या रथावरती घातला, रथ परत जमिनीत गेला म्हणतात. माझा कारी दरोडिया जाना दे असोडता पण नेत्र ओगळोनी पाहता जाना तव वानरगण देखिले. आणि तरी सुद्धा मी यज्ञच करत होतो. मग अंगद जवळ आला आणि अंगदानं माझ्या हाताला धरलं. हाताला धरल्यावर मी डोळा उघडून पाहिलं तर सगळीच महाराज मंडळी मला समोर दिसली म्हणतात. मग सावध वनिया सारथिये रथ अनोनिया रथारोहण करोनिया युद्ध त्या सवे मांडिले. आणि मग त्या ठिकाणी सारथ्याला बोलवलं, रथ आणला
आणि जी काही वानरगण आलेली होती, लक्ष्मण, विभीषण, हनुमान आलेला होता, त्यांच्या बरोबर मी युद्ध करायला सुरुवात केली, असं तो मोडलेला हात लिहिलेला सुलोचना लक्ष्मणवीर जगजटी प्रवेशोनी वाटी युधा येता कट कडाटी देखीला दृष्टी म्या मेघ नादे. आणि मी पाहिलं की लक्ष्मण युद्धाला माझ्या समोर येतोय आणि लक्ष्मणाला पाहिल्याबरोबर मी रथावरती बसलो आणि त्या लक्ष्मणाबरोबर युद्ध करण्यासाठी आवेशाने निघालो असं सांगता. त्याची छळ करोनिया कपटी गेलो मेघाची प्रश्नी हनुमंताने उठाउटी आणिला नेटी सौमित्र. आणि मग ते असणारा पुढे त्या ठिकाणी सुलोचना वाचू लागली. त्या असणाऱ्या लक्ष्मणा बरोबर युद्ध करत होतो. लक्ष्मण ही पायानं चालत होता, लक्ष्मणाला रथ नव्हता, माझ्याकडे रथ होता. मग मी आकाशामध्ये गेलो रथ घेऊन, ती हनुमान लक्ष्मणाला घेऊन तिथं आलं. कारण उन्हे पडत जेथ जेथ हनुमान पावे तेथ तेथ. जिथं जिथं रामाला कमील तिथं हनुमान आहेच. आणि तोच हनुमान लक्ष्मणाला घेऊन आकाशामध्ये माझ्यापर्यंत आला. लक्ष्मण आणि आम्ही युद्ध मांडिले रणभूमी लक्ष्मण बाणा क्रमी शरीर रणभूमी पाडिले. आणि लक्ष्मण आणि मी दोघांनी भयंकर युद्ध केलं, निर्वाणीचं युद्ध केलं. आणि त्या असणाऱ्या युद्धामध्ये माझं असणारं शरीर त्या असणाऱ्या लक्ष्मणानं बाणधारानं उडवलं असं सांगता. लक्ष्मण विंदोनी सत्वरी उभया भुजाचे दिल्या शरी एक पडली धरे वरी लगे माझारी दुसरी. आणि त्या असणाऱ्या लक्ष्मणानं माझं असणाऱ्या त्या ठिकाणी दोन भुजा उडवल्या. एक त्या असणाऱ्या तिथंच पडली रणांगणावरती आणि दुसरी लंकेमध्ये पडले. इंद्रजित मारायचं सुद्धा एवढं सोपं नव्हतं महाराज, कारण लक्ष्मणाला सुद्धा इंद्रजित मरत नव्हता. मग कसा मेला? घालिता श्रीरामाची शपथ तेने बाणासी बळ अत्यंत इंद्रजिताचा शिरपात केला निश्चित बाणे एके. भगवंताची शपथ त्या बाणाला घातली आणि त्या बाणाने इंद्रजिताला मारलं असं त्या पत्रामध्ये सविस्तर लिहिलेलं सुलोचना वाचू लागली. गालिता श्रीरामाची शपथ त्याने बाणाशी बळ अत्यंत इंद्रजिताचा शिरपात केला निश्चित सौमित्रे. मला काय माहिती लगेच येणार आहे, माझी पाठ होती म्हणून सांगितलं. आणि त्या असणाऱ्या बाणाला भगवान श्रीरामचंद्राची शपथ घातली आणि भगवंताची शपथ असल्यामुळं लक्ष्मणानं एकाच बाणामध्ये इंद्रजिताचा शिरच्छेद केला असं सांगतात. एक भोजा दंड उडाला तो तुझ कारणे मुळ दाडीला शिर रामचंद्र मनाला गेले तुझला कळावे. आणि एक जो माझा हात आहे तो हात त्या ठिकाणी भगवंताच्या तिथंच रणांगणावरती पडला आणि माझं मुंडकं वानर सेना घेऊन गेले. कुठं घेऊन गेले? भगवंतापाशी घेऊन गेले. माझं जे शिर आहे भगवंताला नमस्कार करायला गेलंय आणि एक हात तुला निरोप पाठवलाय. आता मी तर सायुज्य पदाला गेलो, पण तुझा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून तुझ्यासाठी तो हात इथं पाठवला असं ते मोडलेल्या हातानं लिहिलेलं सुलोचना वाचू लागली. दाडा पाडिलेनी कुंभळेसी शिर नेले रामचंद्र पासी आता आपल्या सती त्वासी प्रकट जनासी दावी. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी ते हातानं सांगितलं, इंद्रजिताने सांगितलं सुलोचने माझं जी धड आहे ती भगवान श्रीरामचंद्रापाशी गेलं आणि हात तुझ्यापाशी आले तुला कळण्यासाठी. आता जे आपलं सतीत्वपणा आहे तो सतीत्वपणा
जगाला दाखवण्याची वेळ आली असं सांगतात. सतीत्व असेल संपूर्ण तरी अवलोकावा लक्ष्मण वंदोनी श्रीरामाचे चरण शिर आपण मागावे. आणि त्या इंद्रजिताने सांगितलं जर त्या ठिकाणी सामर्थ्य असेल तर लक्ष्मणाच्या पाया पडायचं, लक्ष्मणाला शरण जायचं, भगवंतापाशी माझं शिर आहे, भगवंताला शरण जायचं आणि आपल्या नवऱ्याचं शिर मागून घ्यायचं. असं तो इंद्रजिताचा वृत्तांत, तो मोडलेला हात सुलोचनेला सांगू लागला. मी प्राणार्पणी लक्ष्मणा भव समुद्र पार झालो जाना, तुझी मार्ग प्रतीक्षा सुलोचना करीतो जाण वेगे घेई. आणि मग त्या असणाऱ्या इंद्रजिताने सांगितलं सुलोचने मी लक्ष्मणाला प्राण अर्पण केलाय आणि या भवसागरामधून तरुण गेलोय. जन्म मरण हा एक संसार आहे आणि या जन्म मरणामधून मी तरुण गेलोय, माझा उद्धार झाला. आता तू सुद्धा तुझा उद्धार करून घे, भगवंताला शरण जा असं इंद्रजित बायकोला सांगू लागला. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभू श्रीराम.